काश आपल्या आयुष्यात काश बरं का चुटकी बजाकी अशी कामं झाली असती ना, ते किती छान वाटलं असतं. पण असं होत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावं लागते, वेळ द्यावा लागतो, एनर्जी द्यावी लागते. त्यानंतर ते काम होतं. मी सानिशचं कबर्ड आवरत होती. त्यात त्यांनी पॉटी केली, मग ते साफ केलं आणि त्याला खेळवता खाली मी त्याचं कबर्ड सगळं आवरून घेतलं. त्यात त्याला जे कपडे होत नाही ते साईडला करायचे होते. काश आपल्या आयुष्यात आपण निगेटिव्ह पीपल पण साईडला केले असते. असो. तर आम्हाला बरेच जण असं विचारतात, की तुम्ही गोव्याला गेले, छान एन्जॉय केलं. पण त्यात आम्ही सगळं हाताळतो. आमचे सेव्हिंग्ज, आमचं सगळं व्यवस्थित करून आम्ही ते करतो. माझं पण कबर्ड घेतलं होतं मी आणि मैं तो थक गई भाई साहब. असं करता माझं पण कबर्ड मी आवरून घेतलं. कारण सानिश झोपला तरच अशी कामं होतात आणि फायनली सगळं आवरल्यावर फार छान वाटतं. कबर्ड आवरता मला माझे 2 खूप आवडत्या गोष्टी भेटल्या आणि माझं कबर्ड आवरता मला काही अशा गोष्टी भेटल्या ज्या मी खूप दिवसापासून शोधत होती. एक पर्लची पर्स आहे आणि एक जगदीशनी दिलेली पर्स आहे. सो असा होता मिनी व्लॉग. थँक यू फॉर वॉचिंग.